मॅडम, अजून किती दिवस माझ्या बहिणीने अत्याचार सहन करायचे त्यांचे? वारंवार पैशाची हुंड्याची मागणी करतात. गाडी तर आधीच दिलेली आहे आणि नाही दिलं ना तर मारहाण करतात अशी. हे भीक लागली नाही आम्हाला. अरे माहेरी मिळत नसेल ना इतक्या थाटात आणि सुखात जगते ती आमच्या मोठ्या घरात. अहो कसलं सुख? रोज मार खाते माझी बहीण. ते आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत ना आमच्यावर की तुझा संसार टिकला पाहिजे म्हणून काही बोलत नाही ती. पण तिचा चेहराच सगळं बोलतोय मॅडम. हे तुमची लायकी नसताना पण तुझ्या बहिणीशी लग्न केलं मी, कळलं काय? अरे गप, पैशांसाठी घरातल्या स्त्रियांना अशी मारहाण करतात आणि स्वतःला मोठं समजतात. हीच आहे का तुमची लायकी? एक मिनिट, शांत राहा जरा. ताई तू सांग काय झालं? ताई बोल तू, घाबरू नकोस, मी आहे, बोल तू. यांनी तुला मारहाण केली का? बोला. नाही मॅडम, ते माझ्याकडूनच लागलंय. असं काहीच नाहीये. अगं बोल ना. कधी जीव गेल्यावर बोलशील का तू? बोल ना. तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही यांच्यावर असा दबाव टाकू शकत नाही. घाबरते मॅडम ती. हे लोक तिला रोज मारतात, दबाव टाकतात, पैसे मागतात तिच्याकडे. अशा कित्येक मुली ज्या घाबरून गप्प बसतात ना मॅडम, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. ताई बोल तू. अगं मी आहे, बोल तू. कॉन्स्टेबल यांना बाहेर घेऊन जा. घाबरते माझी बहीण मॅडम, तिला बोलू द्या. ताई तू बोल, पोलीस तुझ्या पाठीशी उभे राहतील. तू बोल, यांना घाबरू नकोस, तू बोल तू ताई. हे बघ संजना, यांनी जर तुला खरंच मारहाण केली असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तू बोल. बोल, नाहीतर त्यांना वाटल आम्ही तुझ्यावर दबाव आणतोय. काय बाप्पा? नाही मॅडम, मला खरंच काहीच त्रास नाहीये. पाहिलं ना मॅडम, आमचं नाव खराब करण्यासाठी कसं खोटं नाटं आरोप करतात हे लोक. हा मॅडम, मला तर हिच्या चारित्र्यावरच संशय आहे. फालतू साली. यांनी मला मारलं, छळ केला माझा. यांच्यावर कारवाई करा. हवालदार घ्या सगळ्यांना ताब्यात.